मी चालले आहे कचरा फेकायला बकेट घेऊन आणि मम्मी ती पुढे आहे ती बघा दिसत असणार आणि आम्ही चाललो आहे फेकायला. किती छान अंतर आहे आणि इकडून माझ्या मैत्रिणीचं घर आहे म्हणजे प्राचीचं घर. इकडं हे बघ छान झाड आहे, खूप मोठं झाड आहे. हे बघा खूप मोठं झाड आहे, तिथं 2 नारळाचं झाड आहे. मी चालले आयशा मम्मी तिकडे चाल ग, पुढे सगळ्यात पुढे चाल. नाही ग येत नाही ते नाळापाशी पुलापाशी. मम्मी खूप छान वाटतं इकडं वातावरण. मस्त छान बचपन गेलेलं आहे, आठवण येते. आणि तिकडं आणि आज पहिलीच वेळेस आहे काल गांधीली समजा 10 वर्षापूर्वी 10 वर्ष आई औरंगाबादला राहिली. हे बघा आम्ही चालले बकेट घेऊन आणि आम्ही हातात हे घेतलेलं आहे खराब. हे बघा पहिले बघा किती खराब झाला ते सगळं. पहिलं किती बगळे बा बगळे सगळ्यांना आश्रम या चॅनलवर स्वागत आहे तुमचं. मी आलेले बाय आश्रम. मस्त असं छान डोंगर, त्या डोंगरचं नाव आहे 12 खुर्द असं डोंगराचं नाव आहे. आणि आंघोळ वगैरे करेल पण केस विचारले नाही म्हणून असं वचकल्यावानी झाले. त्याच वाटते आंघोळच केली नाही. आता इथे कचरा टाकायला आणला होता आणि एवढं भारी वाटतंय ना. हे बघा माहेर आणि असं छान डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव आहे 12 खुर्द डोंगर. आणि इकडे आमचे घर आहे बघा. इथे काकाचं आहे, इथे काकाचं आहे. त्यानंतर पलीकडून मम्मीचं घर आहे. तर चला मग. हो इथे खूप छान नजारा आहे. डोंगरच्या पुढे थोडं रस्ता आहे गाडीचा, किती छान दिसतं. आणि इकडे सगळं बदल झालेला आहे. सगळं टोटल जुने घर होते आता डायरेक्ट सगळे बिल्डिंग झाली. आणि तिथे शाळा आहे, इंग्लिश स्कूल. चल किती विचारलेले कारण की आंघोळ करून केस विचारले नाही म्हणून तसं वाटतंय. पण म्हटलं अगोदर बाहेरचे कामं झाले तर घरातले काम करायला सोपं जातं. काय म्हणते हर्षू बोल. हां हर्षू दीदी दादूची माझी आंघोळ झालेली, भैया मामाची झाली. दीदी दादू आणि बाबा आणि भैया मामाची आमची झाली. हर्षू पप्पाची पण झाली आणि ते गेले ड्युटीला. तर तुम्हाला आता बॅक कॅमेरा दाखवते. आमचे काकाचे दिंडी सगळ्यांचे घर इकडे जाता बिल्डिंगचे मामाच्या गावाला का नाही बसले. आणि हा पिपळचं झाड इतकं मोठं होतं नारशू आहे. आम्ही लहानपणी इथे यायचो. इथे मोटर चालू करायचे बघा. मोठंच मोठं होतं पिपळ, इतकं भयंकर होतं. आणि ते ना वेर होती आणि त्या मस्त असे पाणी चालू करायचे शेतीवाले. आम्ही तिथं पोहायला यायचं हर्षू. झाडाला झोका बांधत असेल ना. अक्का येरीला पाणी आहे का ग? पाणी आहे येरीला? येरीला पाणी आहे का? तिथं मस्त आम्ही लहानपणी पोहत होतो. आहे ना इथं रोहित मामाची गाडी. ते मस्त आता राजाचं पाणी देते घ्या आले कचऱ्याला हरी हात लावला आहे काय ना.
किती वेळ लागला विचारायला? आवाज द्या का त्याला. वा आरशू 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 हा ना पाहिला. डॉली डॉली बेटा बहुत मोटा है बेटा हाँ भगवान के हाथ पे दे दे लावणी का लाल कलरचं मेडिकल याडे दे आई मेडिकल मध्ये पण आहे ना तो फेस आहे म्हणून खायचं. चला आपलं मेडिकल मध्ये कोरोनाच येते का थँक्यू. ओ जो लाईट बा छुटी म्हणतोय चालू आहे. अरे चालू छोटी जे किती भारी वाटतं ना वरती. पण लिहून दे सगळ्यांच्या काहीतरी पाण्यात जाणं आहे आपलं. चला जाऊन दे काय नाही. तर ऊन आहे 4 वाजलेले पण मग आलो. काय वाजत तिथे. आणि तो मी त्याने ऊर्जा घेतलेली आहे सौर ऊर्जा. हे बघा सौर ऊर्जा घेतलेली आहे पण एवढं भयंकर ऊन आहे ना. तळावून आता आम्ही इकडे आलेले आहे आणि मी दाण्यासाठी कोटे घेतलेले. कुणाचं कहू या लेकरं इतकी एन्जॉय घेते ना. मामाच्या गावाला आल्याच्या नंतर भरपूर एन्जॉय घेते. आज टाकले नाही किती त्याच्यात. एवढं भारी हे वाटतंय ना वरती आल्याच्या नंतर पूर्ण गावाकडे ना सगळे गरज गरम बिल्डिंगी झालेले आहे. मला ते सांग ना ती डॉक्टर मेडिसिन कसं झालेली आहे ती एमएडीसी नाही ती हा सॉरी एम. तर ते झूम करून दाखवले तरी दिसणार नाही पण मी दाखवायचा प्रयत्न करते कारण की आमच्या इथे ना डोंगर आहे आणि डोंगराच्या डोंगरावरती ना एम कॉलेज झालेले आहे. तर चला तो बॅक कॅमेरा दाखवते